किल्ले रायगडावरती आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय आणि अर्थातच किल्ले रायगडावरती या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वेशभूषा पारंपरिक परिधान केलेले मावळे गडावरती दाखल झाले आहेत। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांचा जो पेहराव होता तो पेहराव हुबेहूब करून आपला मावळ्याचा वेश साकारलेले हे मावळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असो त्यावेळी देखील हे सर्व मावळे मोठ्या संख्येने उपस्थित असतात। त्याचबरोबर आज धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देखील पारंपरिक वेशभूषेतील हे मावळे किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत, ज्यांच्या हातामध्ये वेगवेगळे प्रकारचे तलवार आणि शस्त्रसुद्धा आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। कुठून आला आहात आणि ही पारंपरिक वेशभूषा कधीपासून तुम्ही जतन करून ठेवले? नमस्कार, प्रथम तुम्हाला जय शिवराय आणि श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा। आम्ही वीरभद्र मर्दानी आखाडा, परत सह्याद्री प्रतिष्ठान मर्दानी आखाडा, संयुक्त जुनाबदारपेठ मर्दानी आखाडा, काही कोकण दौलत प्रतिष्ठानमध्ये आले, काही रणमर्द शेलदारमध्ये आहेत, काही जर म्हणजे मावळ्यांचं जे युग होतं 16व्या शतक ज्याला म्हणतो, सुवर्णकाळ शिवकाळ जो म्हणतो, ते जगण्याचा जो फील घेतात त्या पद्धतीने ही सगळी मावळ्यांचे पोशाख सगळी करून आलेले आहेत। आणि 6 जूनला जसं दिमाखामध्ये मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये आम्ही जसं असतो मर्दानखेळामध्ये असो किंवा पालखीच्या लवाजम्यामध्ये असो, आजसुद्धा त्याच ह्यानं धाकल्या धन्याच्या राज्याभिषेकच्या सोहळ्यामध्ये पालखीला तो लवाजमा आम्ही थाट पूर्ण करण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे। नक्कीच कोणकोणती शस्त्र जी जुनी आहेत महाराजांच्या काळातली आहेत ती तुमच्या सर्वांच्या हातात आहेत आणि कशा पद्धतीने ती तुम्ही वापरता? आता आपण बघायला गेलो तर धोप प्रकाराची आपण तलवार आपण समोर बघतोय। ही धोप प्रकाराची तलवार अशा प्रकारच्या तलवारी महाराजांनी जास्त प्रमाणात वापरल्या। त्याचबरोबर मराठा तलवार असतील, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे अंतर्वक्र कुऱ्हाड असेल की ही जी बळीसाठी वापरली जायची। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भाले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे विटा असेल की जो आपला शिवा काशीदांनी जो शस्त्र वापरलं होतं ते असेल। त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कट्यारी असतील, आता तुम्ही बघू शकता मराठ्यांची कटार, अशा प्रकारची शस्त्र आज आपण इथे घेऊन आलो जेणेकरून ह्या आपल्या रायगडावरती सगळ्या येणाऱ्या भाविकांना, सगळ्या येणाऱ्या शिवभक्तांना आपल्याला हे शस्त्र बघायला मिळतील, हा पोशाख बघायला मिळेल आणि त्यांना स्फूर्ती मिळेल पुढे की जेणेकरून आपल्याला शिवकाळ शंभूकाळ जगता आला पाहिजे आणि पुढे आपल्याला ही काळाची गरज आहे। धन्यवाद। दोन्ही छत्रपतींच्या राज्यामध्ये मावळ्यांची वेशभूषा कशी होती, कोणकोणती शस्त्र कोणकोणती आयुधं वापरली जायची, ही याचं ज्ञान आजच्या पिढीला देखील या किल्ले रायगडावरती मिळावं हाच यामागचा उद्देश आहे। आणि एकूणच या सर्व पारंपरिक वेशेतील मावळ्यांमुळे आज राज्याभिषेक सोहळ्याला एक वेगळा साज चढल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।